खूप मोठी दिलगिरी व्यक्त करतो की एवढा छान प्रोग्राम असताना आणि भरपूर आमचं त्याच्यावर कम्युनिकेशन झालं होतं, पण काही गोष्टींमध्ये थोडंसं मला डिले झालं. बट इथं आल्यानंतर एक ज्या वाईब्स असतात त्या वाईब्स आल्या आणि लक्षात आलं की द प्रोग्राम वॉज हिट. आणि तुम्हाला ऑब्व्हियसली खूप सारं नॉलेज तर नक्कीच मिळालेलं असेल. जसं यांनी सांगितलं आता की फायनान्शियल्स काय आहेत किंवा काय. आता मीही या इंडस्ट्रीत होतो. आम्ही सुरुवातीला मला वाटतं 2004 पासून मी मुंबईत गेलेलो होतो. मी मुंबईत होतो आणि कर्मधर्मसंयोगाने मी ज्यांच्याबरोबर काम करत होतो तर त्यांचे खूप मोठे इन्व्हेस्टमेंट होत्या स्टॉक मार्केटमध्ये. आणि मग त्या पोर्टफोलिओ त्यांचे काही रिपोर्टिंग अनालिसिस मी त्यावेळी करायचो. त्यावेळी आमचं डिस्कशन व्हायचं. तेव्हा फर्स्ट आम्हाला स्टॉक मार्केट काय आहे हे समजलं. त्यावेळी हा कुर्डवाडीला जस्ट जॉईन झालेला आणि ॲज अ डॉक्टर. आणि तरी पण ती एक पॅशन होती किंवा एक जिद्द होती किंवा त्याची जी एक आवड होती की काय जे नवीन आहे किंवा त्याचं डिस्कवर करायचं किंवा त्यात खूप डीप जायचं. म्हणजे आमच्या सगळ्या आता फॅमिली जे आहेत तर त्यांना सर्वांना माहितीच आहे की एखादी गोष्ट जर घ्यायची असेल, जर हर्षदने घेतलेली असेल ना, ती वस्तू डोळे झाकून घेऊन टाकायची. काय त्याने एवढी चिकित्सा करायचं त्यामुळं तो एक हे होता, विश्वास होता. आणि तसंच या बाबतीत घडलं. सुरुवातीला भरपूर सारे इक्विटीमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत गेलो, त्यांनी काही केलं. आणि नंतर मग त्याला रिअलाइज झालं की बाबा हे जो डे टू डे लाईफमध्ये जगणारा व्यक्ती आहे त्याचं हे काम नाही की त्यांनी डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचे किंवा जे पॅशनेट आहेत त्यासाठी किंवा जे रोज त्या इंडस्ट्रीत आहेत किंवा त्या वातावरणात आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी आहेत आणि ज्यांना ते म्हणजे आपला बिझनेस हा ॲज अ साईड बिझनेस आणि हा ज्यांना करायचा आहे तर त्यांच्यासाठी ते योग्य किंवा ज्याच्याकडे लेजर मनी पडू नये ते डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. बट जर आपल्याला एक कंटिन्युअस ग्रोथ जर हवी असेल तर किंवा त्याच्यासाठी मग ते त्यांनी हा पाथ स्वीकारला. आणि ड्यू टू हिज पॅशन त्याच्या पाठीमागे सगळे लागले की बाबा तू आम्हाला गाईड कर. आणि त्याच्यामुळे आज सर्वांना रिझल्ट दिसत आहेत. म्हणजे मी माझंही उदाहरण सांगतो. मी जरी त्या तिथं असेल किंवा करत असेल तरी मी तेवढा कन्सिस्टंटली करत नव्हतो इन्व्हेस्टमेंट. पण परत हर्षदमुळं शेवटी तो एक दिवस म्हणला आपण खूप गप्पा मारतो. तो माझ्या घरी येऊन बसला, म्हणला तुझे फायनान्शियल आपण प्रोफेशनली आता बोलू. आणि शेवटी तो आम्ही दोघं एक प्रॉपर कम्युनिकेशन केलं आणि नंतर त्यांनी पूर्ण माझं पोर्टफोलिओचं आराखडा किंवा फ्युचरचं जो काय पाहिजे, काय गोल्स आहेत, कसे करायचे, त्यामुळं आज भरपूर सारी रक्कम बाजूला राहते आणि त्याचा खूप फायदा होतो. सो थँक्यू व्हेरी मच.